मुंबईतील आझाद मैदानामध्ये राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आज राज्यभरातले शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत आणि प्रामुख्याने या सगळ्या शेतकऱ्यांचं नेतृत्व ही किसान सभा करते। गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचं जे काही पीक कर्जमाफीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न असेल आणि जे देवस्थानच्या जमिनी आहेत त्या सगळ्या प्रश्नाबाबत किसान सभेच्या वतीने आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येते। या सगळ्या जे आंदोलन करते या आझाद मैदानात आलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधतोय की नेमकं त्यांचं काय मत आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे शेतकरी आलेले आहेत। शेतकरी वनजमीन कसणारे, शेतकरी देवस्थान जमीन कसणारे, शेतकरी गायरान जमीन कसणारे, पिढ्यानपिढ्या ते जमीन कसतायत। जमिनीची मालकी त्यांना मिळालेली नाही, ती मालकी द्यावी आणि त्यांच्यासाठी कायदे झाले पाहिजेत या मागणीसाठी मोठ्या पद्धतीने हे शेतकरी इथं आलेला आहे। सोबतच कर्जमाफीसाठी महाराष्ट्रामध्ये 1,71,00,000 शेतकरी आहेत। महाराष्ट्र सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याच्यातल्या 23 लाख शेतकरी जे रेग्युलर आहेत त्यांना केवळ 50,000 रुपयाचं त्यांनी सांगितलेलं असल्यामुळं त्यांना सुद्धा 2 लाखाचं सरसकट कर्जमाफी आणि बाकी जे शेतकरी राहिलेले 2016 पासून त्यांना सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी आज आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। शेतकऱ्याला पेरणीपासून ते शेवटी कापणीपर्यंत किंवा बाजारात त्याचा माल जाईपर्यंत जो काही नुकसान शेतकऱ्यांचा होतो ते संपूर्ण नुकसान भरपाई करण्याचं सर्वंकष असं पीक विमा योजना महाराष्ट्र सरकारने आणलं पाहिजे आणि कंपन्यांना फायदा देण्यापेक्षा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आलेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या देवस्थान जमिनी ज्या मालकीच्या आहेत त्यांच्यासाठी कायदा मागे आलेला होता, परंतु RSS BJP बजरंग दलवाल्यांनी मोर्चा काढल्यामुळं आलेला कायदा त्यांनी वापस घेतलेला आहे। परत एकदा जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन दिली पाहिजे आणि त्या शेतीला एकंदर महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या गोष्टी योजना लागू होऊ शकते। सध्याला शेतकऱ्यांचं कर्जाचं असेल कर्ज त्यांना माफ होत नाही किंवा दुष्काळाचं जे काही अनुदान आहे ते त्यांना मिळू शकत नाही आणि म्हणून देवस्थान जमीन असेल, गायरान जमीन असेल, हे गेली अनेक वर्षापासूनचा महाराष्ट्र सरकार आणि जनतेचा शेतकऱ्यांचा विषय तो सोडवला पाहिजे, ही मुख्य मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो। तर या शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारची भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मी गुणवंत धंगट, DRV न्यूज, मुंबई।